कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, शूटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय। नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडादाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने रोहित धायगुडे सन्मानित। पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजमध्ये वितरण। पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील रोहित तुकाराम धायगुडे या विद्यार्थ्याने पिको सॅटेलाइट तयार करून विश्वविक्रम केला होता। पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजमध्ये उपजिल्हाधिकारी सौरभ रंगाटे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुधाले, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी व सचिव धोंडीराम शिंदे, प्राचार्य अनिल सावंत यांच्या हस्ते रोहितला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। रोहित हा लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून तो इयत्ता 11वी विज्ञान विभागात शिक्षण घेतो। त्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन उपक्रमात पिको सॅटेलाइट तयार केलं होतं। तामिळनाडूमधील पट्टीपुलम येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचे यशस्वी रॉकेटद्वारे सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले। त्याबद्दल त्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, AKIF रेकॉर्ड अशी 5 जागतिक दर्जाची पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। नुकतेच त्याला पहिले वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळालं आहे। याचे वितरण महाविद्यालयाच्या पटांगणात पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। रोहितने हा विश्वविक्रम करून पलूस तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरलं असल्याचे मत उपजिल्हाधिकारी सौरभ रंगाटे यांनी व्यक्त केले। रोहितने पिको सॅटेलाइट व यशस्वी रॉकेट करण्यासाठी अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे चीफ सेक्रेटरी मिलिंद चौधरी, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक मनीषा चौधरी, सांगली जिल्ह्याचे समन्वयक दिनकर आदाटे यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य अनिल सावंत यांनी केलं, तर आभार उपप्राचार्य VV गायकवाड यांनी मानले। यावेळी महाविद्यालयातील शिक्षक VL कोळी, SR देसाई व शिक्षिका यांनी रोहितचे अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लॉन्चिंग होतं आणि 19 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला आणि 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरातील 5000 विद्यार्थ्यांनी बनवलेले एकूण 150 पिको सॅटेलाइट भारतातील पहिल्या हायब्रिड रॉकेटद्वारे आणि जगातील पहिल्या मुलांच्या द्वारे बनवल्या गेलेल्या रियुजेबल रॉकेटद्वारे एकाच वेळी तामिळनाडूमधील पट्टीपुलम या समुद्रकिनारी भागातून प्रक्षेपित करण्यात आले। हे प्रक्षेपित केल्यानंतर ते अवकाशात गेले। त्या रॉकेटमध्ये एक हाय अँप्लिट्यूड सायंटिफिक बलून होता। त्या बलूनच्या मदतीने ते 150 पिको सॅटेलाइट अवकाशामध्ये प्रदक्षिणा घालू लागले। जवळपास 14 तासानंतर समुद्रातील कोस्ट गार्डच्या मदतीने ते रॉकेट हस्तगत करण्यात आलं। ते रॉकेट रियुजेबल होतं, त्याच्यामुळे ते पुढील कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्टला देखील वापरता येत होतं। त्याच्यामुळे ते कोस्ट गार्डच्या मदतीने हस्तगत करण्यात आलं।